जर एखादा माणूस सांगत असेल, मी जन्माला हिंदू म्हणून आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही, तर हा राग आहे का? की हा अन्यायाविरुद्धचा निर्णय आहे? नमस्कार, तुम्ही पाहत आहात भीम जीवन गाथा आणि आज आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म का बदलला आणि तो निर्णय आजही का इतका महत्त्वाचा आहे. चला मग जाणून घेऊया पुढील 4 भागात. भाग 1. सत्य परिस्थिती. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षण घेतलं, कायदे लिहिले, संविधान दिलं, पण समाजाने काय केलं? समाजाने त्यांना अस्पृश्यच ठेवलं. त्यांचा स्पर्श नाकारला, पाणी नाकारलं, शिक्षणाचा हक्क नाकारला, मंदिर बंद केलं, माणूस म्हणून जगायचा हक्कच नाही दिला. मग प्रश्न असा उरतो, ज्या धर्मात माणूस म्हणून जगायला जागा नाही, त्या धर्मात राहायचं कशासाठी? भाग 2. लॉजिक, तर्क. बाबासाहेब म्हणतात, रिलिजन इज फॉर मॅन, नॉट मॅन फॉर रिलिजन. जो धर्म माणसाला समानता देत नाही, तो धर्म नसून एक साखळी आहे. भाग 3. निर्णय. 14 ऑक्टोबर 1956. नागपूर, दीक्षाभूमी. लाखो लोक, एकच आवाज, एकच स्वप्न. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण तिथे माणूस माणसासारखा वागवला जातो. कोणतीही जातपात नाही, कोणताही विटाळ नाही, फक्त समानता. हा धर्म प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देतो. भाग 4. आजचा अर्थ. आजही प्रश्न आहे, आपण फक्त नावाने बाबासाहेबांना मानतो की त्यांचा विचार जगतो? धर्म बदलणं सोपं असतं, पण विचार बदलणं ही खरी क्रांती आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मते बाबासाहेबांचा हा निर्णय आजच्या भारतासाठी का महत्त्वाचा आहे. चॅनल सबस्क्राईब करा, कारण ही फक्त कथा नाही, ही आहे भीम जीवन गाथा. जय भीम, नमो बुद्धाय.